वाटणी ह्या बालगीतावरून मला एक गोष्ट आठवली. तुम्हाला पण ऐकायची आहे का? चला तर मग ऐकूया. एक माकड असतं, ते झाडावर बसलेलं असतं. 2 मांजरी असतात, ते एका घरात जातात आणि त्यांना लोण्याचा गोळा मिळतो. मग काय, तो लोण्याचा गोळा घेऊन त्या बाहेर येतात आणि त्या झाडाखाली खायला जातात. झाडावर माकड बसलेलं असतं, त्यालाही खूप भूक लागलेली असते. माकड बघतो तर खाली लोण्याचा गोळा आणलाय मांजरींनी. मग तो खाली उतरतो आणि त्या मांजरी भांडण करत असतात की हा लोण्याचा गोळा मी खाणार, मी खाणार, मी खाणार. मग तो म्हणतो, मी तुमचं भांडण सोडवतो आणि तुम्हाला समान वाटणी करून देतो. असं म्हणून माकड तराजू आणतं. तराजूमध्ये लोण्याचे 2 भाग करतं, एक भाग मोठा आणि एक भाग छोटा. मोठा भाग असतो त्याच्यातला थोडासा लोण्याचा गोळा खातो. मग काय, दुसरा भाग जास्त वाटायला लागतो. असं करून दुसऱ्या ह्याच्यातला पण खातो. असं करता करता सर्व लोण्याचा गोळा तो माकड एकटाच फस्त करतो आणि बिचाऱ्या मांजरी उपाशीच राहतात. म्हणून त्यावरून हे एक गाणं आहे. एकदा 2 बोकोबा खूप खूप भांडले, माव्याच्या हिश्श्यासाठी अडूनच बसले. लब्बाड माकडोबा तिकडून आले, म्हणे तुमच्यात भांडण का झाले? वाटणीचा प्रश्न तुमचा मी सोडवतो. सर्वप्रथम माव्याचे 2 भाग करतो. बोकोबांना आठवली पूर्वजांची गोष्ट, दोघे जण पसार करून मावा फस्त. आत्ता जी मी गोष्ट सांगितली ना, ती ह्या 2 बोकोबांना आठवली की आपल्या पूर्वजांना असंच एका माकडाने फसवलं होतं आणि सगळं स्वतःच खाऊन टाकलं होतं. तर कसं वाटलं तुम्हाला ऐकून? लाईक, शेअर, सबस्क्राईब.